श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 32 मच्छिंद्रनाथांचा परकाया प्रवेश। या अध्यायाच्या पठनाने गंडांतर नाहीसे होऊन आयुष्य वाढेल। अध्यायाला सुरुवात होत आहे। चौरंगीनाथास तपश्चर्येस बसून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ पुढे गिरनार पर्वतावर गेले। तिथे त्यांनी दत्तप्रभूंची भेट घेतली। त्यांना पाहून श्री गुरूंना खूप आनंद झाला। त्यांनी त्या दोघांवरही प्रेमाचा वर्षाव केला। तेथील 6 महिन्यांच्या मुक्कामात दत्तप्रभूंच्या सहवासाने ते दोन्ही नाथ धन्य धन्य झाले। त्यानंतर अवतार कार्याच्या दृष्टीने दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघे गुरु शिष्य पुन्हा तीर्थाटनास निघाले। मजल दर मजल करीत ते प्रयाग क्षेत्री आले। त्यावेळी तेथे त्रिविक्रम नावाचा धर्मशील परोपकारी व प्रजाहितदक्ष राजा राज्य करीत होता। त्याची पत्नी रेवती ही सुद्धा महान पतिव्रता होती। दुर्दैवानं पण त्या दंपतीस पुत्र संतान होते। प्रयागात प्रवेश केल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांना घरोघरी रडारड व आकांत चाललेला दिसला। ते पाहून चकित झालेल्या त्या दोघांनी नगरजनांकडे चौकशी केली असता त्यांना कळाले की राजाचे निधन झाले आहे। त्या सर्वांचे दुःख पाहून राजाही तितकाच महान असला पाहिजे असा विचार करून मच्छिंद्रनाथांच्या मनातही त्याच्याविषयी आदर निर्माण झाला। त्या राजाला पुन्हा जिवंत करावे असा विचार करून त्याचे अंतर्ज्ञानाने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली, तर तो पूर्ण आयुष्य भोगून ब्रह्मरूप झाल्याचे कळाले। तेव्हा नाईलाज होऊन तो गोरक्षनाथांसमवेत गावाबाहेरील अरण्यात गेला। तेथील एका शिवालयात थांबला। तेथून जवळच स्मशानभूमी होती। काही वेळाने राजाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी तेथे आणण्यात आले। त्यावेळी शोकमग्न जनसमुदायाला पाहून गोरक्षनाथांना गहिवरून आले। राजाला जिवंत करण्याची विनंती त्यांनी मच्छिंद्रनाथाला केली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, वसा, सांप्रत वस्तुस्थितीच अशी आहे की माझेच काय पण तुझेही सामर्थ्य येथे चालणार नाही। तेव्हा आपल्या गुरुनेच आपल्याला असमर्थ ठरविलेले पाहून गोरक्षनाथाने चिडून, या राजाला मी जिवंत करू शकलो नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा केली। ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, वत्सा, हे तू काय बोलून कसलास? हा राजा आधीच ब्रह्मस्वरूप झाला आहे, तो परतणे शक्य नाही। ते ऐकून गोरक्षनाथ कचरले। अंतर्दृष्टीने पाहता त्यांनाही ते सत्य असल्याचे कळून आले। ते निराश झाले आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागले। तेव्हा वड्यासाठी डोळा देणारा गोरक्ष प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अग्नीत उडी टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही हे ओळखून मच्छिंद्रनाथांनी त्यांना थांबवले। म्हणाले, तुझे वचन खरे करण्यासाठी मी स्वतः त्या राजाच्या देहात प्रवेश करून 12 वर्षे राहील। त्या अवधीत तू माझ्या देहाचे रक्षण कर। त्यानंतर मी पुन्हा पूर्व देहात प्रवेश करीन। गोरक्षनाथांनी त्याला संमती देतात मच्छिंद्रनाथाने परकाया प्रवेश सिद्धीने स्वदेहाचा त्याग करून मृत राजाच्या देहात पुन्हा प्रवेश केला। त्यामुळे तो राजा तत्काळ उठून बसला। ते पाहून लोकांनी आनंदाने जल्लोष केला। त्यांनी राजाचा एक सुवर्णपुत्रा बनवून त्यावरच सर्व प्रेत संस्कार केले। इकडे गोरक्षनाथाने त्या शिवालयातील पुजारणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली। त्याला नाथांचा परोपकार पाहून मोठा संतोष वाटला। तिने त्यांना एक गुप्त विवर दाखविले। ते सर्व दृष्टीने सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावरच गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाचा देह तेथे ठेवला आणि विवरद्वार व्यवस्थित बंद करून शिवालयात येऊन बसले। तिकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेशलेले मच्छिंद्रनाथ अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी जाणून घेऊन सर्व कारभार इतक्या व्यवस्थित चालवित होते की प्रत्यक्ष रेवती राणीलाही त्यांच्याबद्दल शंका आली नाही। स्मशानाजवळील देवळात
जाण्याचा राजाचा नित्याचा परिपाठ होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रनाथही तेथे गेले. गाभाऱ्यात गोरक्षनाथाची भेट घेऊन त्यांनी आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली. त्यानंतर दर्शनाचे निमित्त करून ते ती जागा सुरक्षित असल्याची रोज खात्री करून घेईत. 3 महिन्यांनी त्याची संमती घेऊन गोरक्षनाथ तीर्थभ्रमणास निघून गेले. पुढे मच्छिंद्रनाथांपासून रेवतीला दिवस गेले. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले. धर्मनाथ 5 वर्षाचा झाला तेव्हा राजा राणीने गावाबाहेरील देवळात शंकराची पूजा केली. त्यावेळी राणीने शंकराला मी सुवासिनी असतानाच मला मरण यावे अशी प्रार्थना केली. ते ऐकून ती पुजारीने हसली. तिचे हसणे राणीला खटकले. तिने त्या पुजारणीला एकांतात नेले व अभयवचन देऊन तिला हसण्याचे कारण विचारले. पुजारीण म्हणाली, राणी साहेब, तुम्ही आधीच विधवा आहात, पण तरीही सुवासिनीचे मरण मागितलेत म्हणून मला हसू आले. त्यानंतर तिने मच्छिंद्रनाथांच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत राणीला सांगितली आणि त्यांचा देह ठेवलेली ती जागाही दाखवली. ते वृत्त ऐकून राणी अस्वस्थ झाली. 7 वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्रनाथ परत त्या शरीरात गेला की मी पुन्हा विधवा होणार, तेव्हा तो देहच नष्ट करून टाकावा, म्हणजे मच्छिंद्रनाथांना राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही, असा विचार करून ती महालात परतली. मग त्याच दिवशी मध्यरात्री तिने आपल्या विश्वासू सेवकांकडून त्या गुप्त विवारातून मच्छिंद्रनाथांचा देह बाहेर काढला. त्या देहाचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखरून दिले आणि विवरद्वार पूर्वरत करून समाधानाने परत माघारी वळली. त्या भयंकर प्रकाराने माता पार्वती दचकून जागी झाली. तिने शंकराला जागृत करून रेवतीचे कृत्य सांगितले. तेकून त्यांनाही मोठा धक्का बसला. मग त्यांच्या आज्ञेनुसार पार्वतीने यक्षिणींसह चामुंडांना मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे वेचून वीरभद्राकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे कार्य संपन्न करून ते वीरभद्राकडे गेले. तो भग्न नाथदेह त्याच्याकडे सुपवित म्हणाल्या, ज्यानं तुमच्या आईने आमची विटंबना केली ते आपल्या वैर्याचा आज घात झाला आहे. हे त्याच्याच देहाचे तुकडे आहे. ते नेण्यासाठी गोरक्षनाथ आज न उद्या इथे येईल, तेव्हा सावध राहा. ते ऐकून सर्वांना आनंद झाला. वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यावधी शिवगण पहाऱ्यास ठेवले. अध्याय 32 समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील अध्यायात.